नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. डॉक्टर विजय कोकणे भारत विभूषण राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित. ग्रो भारत अचिव्हर्स फाउंडेशन द्वारा कौशल्य विकास व समाजसेवा कार्यासाठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचा शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी पंचतारांकित हॉटेल मेरियट उदयपूर राजस्थान येथे ग्रो भारत अचिव्हर्स फाउंडेशन द्वारा आयोजित राष्ट्रीय नेतृत्व परिषद चर्चासत्र व पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्य अतिथी लेफ्टनंट जनरल श्री नंदकिशोर सिंग, JRN राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर SS शरण गढेवत, नारायण सेवा संस्थानचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रशांत अग्रवाल व मुख्य आयोजक एक सखा फाउंडेशनचे CEO श्री शुभम चौरासिया यांच्या मुख्य उपस्थितीत कौशल्य विकास व समाजसेवा कार्यासाठी भारत विभूषण 2026 हा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, सन्मान चिन्ह, फ्रेम, प्रमाणपत्र देऊन डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचा राष्ट्रीय सन्मान करण्यात आला. ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामण कोकणे व समाजसेविका सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत. ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे. त्यांच्या व डॉक्टर किरीट सोमयाजी, अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई, डॉक्टर मेधा सोमयाजी, संस्थापक अध्यक्षा, डॉक्टर नितीन गांधीजी, अध्यक्ष यांच्या प्रदीर्घ मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे हे सातत्याने प्रगती करीत आहेत. सदर कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या मुख्य उपस्थितीत त्यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. डॉक्टर विजय हिरामण कोकणे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड योजनेचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषणकार, लेखक, कवी व चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत वेदांत, घोडदौड, वारली, चित्रकला, कलात्मक पुस्तिका, कॉलेज विश्व, प्रधानमंत्री सांसद, आदर्श ग्रामीण योजना, मला कळलेले, PMFS, समाजकार्य, एक कलात्मक कौशल्यशास्त्र अशी 7 पुस्तके प्रकाशित आहेत. सदर दर्जेदार पुस्तकांच्या लेखन व सकारात्मक समाजसेवाचे कार्य व कौशल्य विकास समाज प्रबोधन कार्याकरता यापूर्वी त्यांना मानद डॉक्टरेट डिलीट प्रदान करण्यात आले असून यापूर्वी देखील त्यांना समाज कार्य, कौशल्य आणि ग्रामीण विकास व महिला सक्षमीकरण इत्यादी विविध विषयांमध्ये एकूण 6 मानद डॉक्टरेट प्राप्त झाले असून विविध क्षेत्रात 7 आंतरराष्ट्रीय, 22 राष्ट्रीय व 50 पेक्षाही अधिक राज्य, जिल्हा व स्थानिक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांच्या 21 वर्षाच्या समाजसेवी कार्यकालामध्ये 1 लाखापेक्षाही जास्त समाज बांधव, भगिनी, दिव्यांग व कुटुंबामध्ये आरोग्य, शिक्षण व प्रत्यक्ष सेवा, सकारात्मक विकास, जनजागृती प्रशिक्षणे, मार्गदर्शन, कौशल्य व वृत्ती प्रशिक्षण व अनेक कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे त्यांनी सकारात्मक समाज परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांची दखल समाजाच्या प्रत्येक स्तरातून घेतली जात आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामण कोकणे हे गोल्डन स्पॅरोद्वारा आयोजित G20 शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली, चित्रकला व हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाण यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी तसेच महिला सक्षमीकरण व कौशल्य क्षेत्रातील कार्यासाठी केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान यापूर्वी देखील प्राप्त आहे. लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यंत्रा व संस्थांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार, भारतश्री व भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार, आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहे. महिला सक्षमीकरण, लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार, आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार, युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड, भारतीय नोबल सोशल ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार, राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील 130 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादींमध्ये उदयोन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे. डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या काळात केलेले सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्या, अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई, डॉक्टर मेधा सोमय्या, संस्थापक अध्यक्षा, डॉक्टर नितीन गांधी, अध्यक्ष, सौरत्नप्रभा बेल्लेकर, उपाध्यक्ष, श्रीमती गीतांजली ओक, श्री नरेन जाधव, ॲडव्होकेट नीला तुळपुळे, ॲडव्होकेट पल्लवी तुळपुले, श्री अभिजित देव, श्री शशिकांत दनोरीकर, सौ सीमा बिशे, सौ स्वप्नाली म्हात्रे, श्री दत्ता नाईक, संजय राऊत, सर्व बोर्ड मेंबर, त्यांचे श्री हिरामण कोकणे, सौ आशा कोकणे, सौ सुमन कोकणे, सौ आशा भाविना राणा व सौ कल्पना जयेश वाणी,
परिवार व समस्त कोकळे, मोरे, टिळे, गुळवे, शिंदे आणि JSS परिवार यांचे विशेष आभार त्यांनी मानले. तसेच त्यांनी JSS रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व क्षेत्रांमध्ये मागील 21 वर्षांपासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. आवाज महामुंबईचा चॅनलचं मिलिंद खारपाटील, राजस्थान. Dr. Vijay Hiraman Kokane to please come on stage for giving his award. उनके पेरेंट्स आज उनके साथ आए हैं, मैं उनको भी मंच पे आमंत्रित करना चाहूंगी. इनको आउटस्टैंडिंग कंट्रीब्यूशन इन स्किल ट्रेनिंग एंड सोशल वर्क की तरफ से अवार्ड दिया जाता है. वर्तमान में भारत सरकार की कौशल विकास और उद्यमिता मंत्रालय के अंतर्गत जन शिक्षण संस्थान रायगढ़ के निदेशक के रूप में कार्यरत है. वे प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता, विश्लेषक, लेखक, कवि और चित्रकार हैं. उनके नाम पर 7 प्रकाशित पुस्तकें हैं. महिला सशक्तिकरण और सामाजिक कार्य और कौशल विकास के क्षेत्र में उनके उल्लेखनीय योगदान उन्होंने दिए हैं. थैंक यू सो मच.